हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण काहीतरी करणार आहोत. त्यासाठी आपण बघू, आपण आज पण कुठेतरी जाऊन काहीतरी ट्रेडिंग वगैरे काहीतरी करत असणार आहोत. तर आजच्या दिवसभराच्या ब्लॉगसाठी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, तर मी पटकन फ्रेश झालो की आपण लगेच भेटू. चल बाय. रोजच्यापेक्षा कसा दिसतोय सांगा मला. आज कसा दिसतोय बघा. आहे ना, ठीक आहे ना. चला तर भेटू लगेच बाहर. चलो तो जाते हैं घूमने के लिए. डेली का रूटीन है, तो चला जाते हैं. आज भी जाते घूमने के लिए. देखो अपनी गाड़ी पोझिशन पे खड़ी आहे. बघू शकता आपली गाडी कशी उभी राहिली आहे एकदम मस्तपैकी. आता तिला घेऊ लगेच. आज तर चला निघू पटकनच. चल मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होते आपण कुठेतरी आज बाहेर जायचं. आणि आपण आज सरळ बाहेर आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथे आलो आहे, किती भारी वाटतं आहे. आणि हेच आपलं एक रत्नागिरीतलं ठिकाण आहे, भाटे म्हणून. भाटे ठिकाणी आपण आलो आहे. बघू शकता तुम्ही कसं भारी वाटतं आहे. सो आहे ना बघण्यासारखं. सो फेमस ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन आता ट्रेडिंग करायचे. बघू, चला जाऊ आपण पुढे. बघू शकता किती भारी वाटतं, एकदम शांत वाटतं एकदम. चला तर जाऊ तिथेच लगेच. तिकडचं लोकेशन बघू किती मस्त वाटतंय. सनसेट व्ह्यू पुरा बघू शकतो. किती भारी नजारा वाटतो एकदम मस्तपैकी. सगळे लोक चालले आहेत फिरायला, पिकनिकला. गाड्या वगैरे यायला लागल्या आहेत. रोज आपण मॉर्निंगला असे रोज नवीन नवीन ठिकाणी येत राहतो. सकाळी यायचं, मस्तपैकी बसायचं थोडा वेळ आणि निवांत शांत एन्जॉय करायचा. आणि त्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करायची असते. त्यामुळं आपण जरा शांत. आणि तुम्ही बघू शकता सकाळचा किती भारी वाटतोय. तसं वातावरण पण असं एकदम मस्त वाटतं. आणि हा पक्षी बघा कसं मगापासून घुमटतो, किती भारी वाटतं. बघू शकता तुम्ही पक्षी कसा बसला शांत. आहे ना भारी. बघा इथे पण एक पक्षी बसलाय. आवाज पण किती भारी वाटतोय. बघू शकता काहीच आपण गाडी पार्किंग केले इथे. आणि पुढचा नजारा बघू शकता तुम्ही किती भारी वाटतं एकदम. तुम्हाला इथे येऊन तुमचा हा नजारा म्हणजे बघून तुम्हाला कसं वाटलं असेल, असं वाटलं नाही येऊचं. तर हे आपल्या रत्नागिरी सिटीपासून जवळ ठिकाण आहे. काय टेन्शन नाही, कधी पण येऊ शकता, कधी पण आनंद घेऊ शकता. बघा. तर चला तर मित्रांनो, आपण एक ट्रेड करू. कारण रोजच्या प्रमाणे आपण आज एक ट्रेड करू. बघा काहीच मार्केट, आज मार्केट खूप डाऊनला चाललं आहे. आणि यार तर बघू शकता किती नजारा भारी वाटतो एकदम. पार्टी करण्यासाठी पण लोकेशन भारी आहे. मित्रांनो आता बघू शकता मार्केट किती वरती चाललं आहे. आणि आपण आज ट्रेड करायचं आहे, पण आपण कधी जास्त नाही करत, आपण नॉर्मलीच करतो. तर चला थोडा वेळ ट्रेड करू, त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो इकडचा व्ह्यू वगैरे. तर बघू आपलं किती प्रॉफिट होतं आज वगैरे. आणि बघू शकता एक कुत्रे पण किती मस्त झोपलेत, काकी वगैरे हे सगळं करतात आहे. काहीच जेवढा कॉलेजला कधी अभ्यास नव्हता ना केला, तेवढा मी आत्ता अभ्यास करतो आहे. बघू शकता हे सगळं एवढं अभ्यास केला म्हणजे कधीच केलं नसेल पुरा तेवढा. मी आत्ता नुसता अभ्यास करतो आहे. एवढा अभ्यास कॉलेजला केला असता बाबा, कॉलेजमध्ये पण प्रॉपर आलो असतो, पहिला आलो असतो. आणि तो पण आत्ता इथे बसून करतो आहे. तर मला सांगतो इथे ट्रेडिंग करत होतो. आणि आपल्याला आहे थोडाफार लॉस आहे आज. ठीक आहे, काल प्रॉफिट होता, थोडा लॉस आहे नाऊन डे. तर तुम्हाला सांगतो मला आहे ना एवढ्या वर्षी माहीत नव्हतं. आणि आत्ता जस्ट कळलं आहे. म्हणजे मी एवढ्या टाईम बिस्लरीच्या बॉटल होतो. मी आज बिस्लरी घेऊन आलो होतो. आणि त्या बिस्लरीच्या आहे ना एक तुम्हाला दाखवतो एक आयडिया. ह्या बिस्लरीच्या आतमध्ये एक नंबर असतो. हा बघा, दिसतोय का तुम्हाला? हे बघा, दिसतोय का? आहे आतमध्ये नंबर असतो. आणि हा एवढे वर्ष पाणी पितो, लहानाचा मोठा झालो बिस्लरी घेतो आहे. पण काही आत्तापर्यंत माहीत नव्हतं. नाही आत्ता समजलं की या बिस्लरीमध्ये पण एक नंबर असतो. आय थिंक मला आज 23 नंबरची बॉटल भेटले. असं दर असतं वाटतं. आपल्याला जायचं आहे आता ऑफिसला. तर निघूया आपण थोडा वेळ एका ठिकाणी जाऊन लगेच निघूया. चला बाय बाय. मित्रांनो बघू शकता हे झरी विनायकचं मंदिर आहे पूर्ण. आणि हा पूर्ण एका साईडला बीच आहे पूर्ण बघण्यासारखा. असा नजारा आहे बघा. आणि हा रोड आहे वरून, रोड आहे इकडे बघण्यासारखं खूप आहे मित्रांनो. चला
आपण पण मंदिरामध्ये जाऊया आणि बोलूया असं मस्तपैकी भरपूरचं प्रॉफिट हो एकदमच. म्हणजे कुठेतरी लांब फिरायला जाऊ भरपूर दिवसानंतर असं वाटेल. असं काहीतरी करूया मस्तपैकी. मन तर करते लांब फिरायला जायचं, पण काय कामावरून सुट्टी नाही भेटत आहे मित्रांनो. बघू शकता तिकडे सगळे कपल लोक बसले. आणि हा मला सर्वात तर भाई, मला तर पहिली गोष्ट आहे, मला जिकडं क्राऊड नाही तो एरिया मला खूप आवडतो. असं आता मला इथे तर हे शांत वाटतंय वातावरण, पण इकडे बसायला भेटलं पाहिजे निवांत. आणि इकडे बघू शकतो किती भारी वाटतंय. म्हणजे असं असं वाटत नाही की पूर्ण त्रास होतो असं काही नाही वाटत आहे. पूर्ण मस्त वाटतं एकदम निवांत. बघू इथे कितीतरी टाइम स्पेंड करू, थोडा वेळ मस्तपैकी एन्जॉय करू. हां बघू. आणि त्यानंतर आपण जायचं, निघायचं आपल्याला जायचं आहे बाहेर. त्यासाठी गाईज माडाची झाडं बघू शकता किती भारी वाटतात आहेत. पूर्ण पूर्ण महाड आहेत बाई. या लोकांना तर नारळाची गरजच नाही. इकडे नारळ बाई हवे तेवढे नारळ आहेत. यांना मार्केटमध्ये विकत घ्यायची नारळाची गरज नाही, काय नाही, एवढी झाडं आहेत. असं वाटतं या माडाची ताडी पण भेटू शकते. माडी बघू शकता किती नारळाचं आहे. आणि पुरा नारळाचा एरिया आहे पुरा. इथे एवढे नारळ पण वरती आहेत बाई. लोक काढत नाही असं वाटतंय. माझ्या मित्रांना घेऊन यायला पाहिजे नारळ काढायला. मित्रांना जर नारळ काढायला घेऊन आलो बाई, एक नारळ पण ठेवणार नाहीत, एवढी चमडी आहेत. हा नारळ म्हणजे तो जो कोणाच्या नारळे आहे तो बघायला आला तर म्हणे बाबा नारळ कुठे गेले, सर्व नारळ खाल्ले की गायब. कारण सगळे काढून घेऊन जाऊ शकतात. तर तुम्हाला कसं वाटतं इकडचा नजारा बघून? भारी वाटतोय ना? याच नजारा मला असा एक्सप्लोअर करायला मला भरपूर आवडतं. नारळाच्या बागा वगैरे काय ना काय भरपूर असं. मला कसं बनवलं इकडे मस्तपैकी. बघा यात तुटलंय म्हणून इकडे साफसफाई, कारण हे पहिलं खूप चांगलं होतं आणि आता त्याची वाट लावली हल्ली. तर तुम्ही बघू शकता जरा पुरा बघा काहीच कसं वाटतंय. आहे ना भारी? असायलाच पाहिजे ना, शेवटी रत्नागिरी आहे. रत्नागिरीमध्ये हेच सगळं बघायला भेटणार ना तुम्हाला. गाइस आप देख सकते हो ये प्री वेडिंग शूट चल रहा है या लोकांचं तिकडे. आणि ह्या साईडला बसायला खूप चांगलं आहे, मस्त आहे. तर पूर्ण नजारा कसा भारी वाटतोय बघा. तो दादा थकलाय त्यामुळे तो बसायला आला इथे. शांत वाटतं आणि एवढं शांत वाटतंय ना इथं. असं वाटतं मी उगाच त्या रॉंग साईडला बसलो, इथे येऊन बसलो असतो ना भारी. इथं बसलो असतो तर मला प्रॉफिट झाला असता. तिकडे बसलो म्हणून तोटा लॉस झालो मी. ठीक आहे असं बघ ट्रेडिंगमध्ये लॉस आणि प्रॉफिट होत राहतं. त्यामुळे एवढं काय मनावर लावून घ्यायचं नसतं. पण असा मस्तपैकी ना नजारा आहे ना तो अनुभवायचा असतो भरपूर ठिकाणी. तुम्हाला एक दाखवतो आहे बघा. हा नारळ आहे आणि हा नारळ एक म्हणजे एक हा प्राणी असतो. तो प्राणी ना झाडावर चढून ना फक्त यामधलं पाणी खातो. पाणी पिण्यासाठी तो कसा फोडतोय बघा ना वरच्या बाजूला. पूर्ण अशी नारळांची वाट लावली जाते. खूप म्हणजे असं खूप ठिकाणी अशी लावली जाते. आणि हे आमच्या गावाला तर खूप प्रमाणात होतं हे असं हे तोडणं वगैरे. आणि या साईडला एवढं आहे तर इकडे पण प्राणी आहेत. तर काहीच तुम्ही ते बघितलं असाल. आणि हे बघा हे झाड किती असं आडवं पडलं आणि काय वाटतंय बघा ना बसायला. आईला एकदम भरायला बसायला एकदम मस्त है. वैसे भी देखेंगे तो ये झाड़ देखो ना ऐसा पूरा है. ये झाड़ का ये बॉटम देखो इतना पतला हुआ है आणि इस साइड से सरफेस देखो उसका. इधर बैठने के लिए कितनी मस्त है. आणि झाड़ कितना बड़ा था यार, गिरा हुआ देखो ना यार. चला तर मित्रांनो आता आपण मार्केटची जी पोझिशन आहे ती बघू शकता अप अँड डाऊनमध्येच. आणि आता ज्याला बी आता जर ट्रेडिंग करायचे ना तर आता बेस्ट आहे. आता नॉर्मली तरी प्रॉफिट करू शकतो. गाईज जो सकाळी मला जो लॉस गेला होता मी तो आता रिकवर केला आहे. त्यामुळं मला बस झालं आहे. कारण आतलं बघ काय नाही, मला जेवढा लॉस गेला होता मी तेवढा रिकवर करून बसलो आहे. आणि आत्ता बस असं वाटतं त्या साईडची पोझिशन थोडी ह्या साईडला पोझिशनला आलो म्हणजे ह्या साईडला आलो तर बरं झालं. कारण त्या साईडला जास्त लोकांचा क्राऊड होता आणि त्यामुळे मला क्राऊड जिथे असेल मला तिथे बसायला पण आवडत नाही. त्यामुळे मी तिथं क्राऊड होता म्हणून बसायला मला इंटरेस्ट नव्हता येत. तरी म्हणून तिथून बसून मी ट्रेडिंग करत होतो. पण तर लॉसमध्ये चाललं होतं कारण मार्केट डाऊनमध्ये चाललं होतं, खूप डाऊनमध्ये चाललं होतं आणि त्यामुळे चाललो होतो. ठीक आहे मॅक्झिमम 9,000चा डाऊन लॉस होता माझा. आता माझा कंप्लीट झाला आहे, मला आता काहीही वाटत नाही आहे. चला तर हे देखो
अरे यार किती धावत आला बघ, कसा धावत आहे एकदम मस्तपैकी आला. अरे 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 येऊ नको रे बाबा. नाही नाही, अरे कुत्र्याला बोलवलं, कुत्रा माझ्या पाठीचा आला बाई. मैं तो डर गया. त्याला बोलवलं चुकीचं, आणि त्यात मी काय बिस्किट पण आणलं नाही रे त्याला खायला घालायला. आई शपथ, त्याला काहीतरी झालं आहे आणि तो ओरडतोय. खूप वाईट वाटतंय मला तरी. बघूया. चलो तो दोस्तो, तिथे एक रो हाऊस आहे. आय थिंक मला बसण्यावर कसं वाटतंय, तर तिथे आपण जाऊन बघूया काय आहे ते. आणि एकदम असं वाटतंय, तर लांबून तर वाटतंय, पण ते तुटलं आहे सध्या. म्हणजे इकडचं जे त्याची काय मलमपट्टी वगैरे काय केलेलं, ज्यांनी कोणी बांधलं होतं त्यांनी त्यानंतर परत त्याच्याकडे काय बघितलं नाही वाटतंय. त्यामुळे इकडं सगळं वाट लागले. तर आपण तिथे जाऊन बघूया काय आहे ते, कसं आहे ते. बघू शकता मित्रांनो, एकदा हॉरर मूवीच्या एका सीनसारखं वाटतंय बघा. आय थिंक इथे काहीतरी हॉटेल टाईप काहीतरी बांधलं होतं वाटतं, आणि ते सध्या त्याचं काम म्हणजे असं बिघडलं, मी तुटलं आहे वगैरे असं बघू शकता. भारी बांधलं होतं, आणि आतमध्ये पूर्ण हे आहे आणि असं रूम टाईप आहे. बघू शकता किती भारी बांधला होता, पण त्याचं काम म्हणजे काही बंद पडल्यामुळे, काही हे नसल्यामुळे ते सध्या पूर्ण बंद आहे. बंद म्हणजे सगळं तुटायला आलं, आणि ते तुटणारच आहे. बघू शकता पूर्ण काय वाटतंय बघा ना. एक असं बीचच्या बाजूला हे असं नजारा आहे पूर्ण, काय मस्त वाटतं. ते तिथे पण एक आहे, ते बघू शकता. तिथे एक आहे, तिकडे पुढे एक आहे. ते दोघांचे तुटले, पण हे एक ठीक आहे, त्याप्रमाणे ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. एवढं पण तुटलं आहे तसं नाही आहे, पण ठीक आहे. सो गाईस, ते आता तुटलं आहे, तर पाहिजे होतं त्याला नीट, म्हणजे असं जरा त्याचं मलमपट्टी वगैरे अशी नीट केली पाहिजे होती. कारण एक इथे बीचच्या कडेला हे असं मस्त म्हणजे बघायला पण, आणि लोक पण खूप आले असते. एक व्यवसाय झाला असता, पण त्या दृष्टीने लोकांनी काय बघितलं नाही, सोडून आता जाऊन द्या, आपण तरी काय करणार आहे. काहीतरी प्रॉब्लेम असतील त्यामुळे गेलं असेल. पण खूप चांगलं आहे बघण्यासारखं, तरी खूप मस्त आहे. सो मित्रांनो, कसं वाटतंय हे पाठचं हाऊस बघायला तुम्हाला? भारी वाटतंय ना? खूपच चांगलं आहे ना, बघू शकतो. मस्त वाटतं. असं बीचच्या कडेला घर असणार, हा किती मस्त वाटतंय बघ. असं भारी वाटतंय नजारा पुरा. सो गाईज, तो मगाशी जो कुत्रा माझ्यावर आला होता तो आता माझ्याबरोबरच आहे. त्याला कुठं जायचं पण नाही आहे. बघा ना कसं शांत आता उभा वगैरे आला आहे, कारण त्याला भूक लागली होती आणि त्याला खायला पाहिजे. तर मी इथं साईडला जाऊन एका दुकानामध्ये बिस्किट पुडा घेऊन आलो आणि त्याला खायला घातलं. तो शांत आता माझी पाठला सोडत नाही. असं वाटतं की माझ्यावरच आता येणार आहे. वैसे उसको लेके नहीं जा सकता. रहने दो इधर ही. तो आता कसं शांत बसला आणि मस्तपैकी आता माझ्या पाठवून, जसं मी पुढे पुढे जाईन, पुढे जातो तसं माझ्या बरोबर तो पाठवून चालला आहे. सो मित्रांनो, बघू शकता तिथे मंदिर आहे. ते मगाशी आपण जे आलो होतो ना, ते मंदिर तिथे आहे, आणि तो इंटरेस्ट आहे तिथून गेट आहे वगैरे. आणि हा पूर्ण एक साईड आहे, पुरा नजारा आहे भारीपैकी. बघू शकता किती मस्त वाटतोय तो. वरती झाडं अशी मस्त एकदम गार, आणि एकदम इथे एवढं गार लागतंय ना, असं वाटतं वा, असं एकदम बोलतात ना, एकदम कोलिंग एकदम मस्त भारी वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि चला तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूया आणि भेटूया लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.